सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग 116। अभंग क्रमांक 226। ध्याईन तुझे रूप गाईन तुझे नाम। आन करी काम जिव्हामुखे एक, पाहीन तुझे पाय ठेवीन तेथे मी डोई। पृथक ते काहीन करी आन ध्रू, तुझेची गुणवाद ऐकेन कानी। आणिकांची वाणी पुरे आता दोन, करीन सेवा करी चालेन मी पायी। आणिक वजे ठाई तुझविण तीन, तुका म्हणे जीव ठेवीन मी पायी। आणिक ते काही देव कवणाचार। अर्थ देवा मी तुझेच रूप ध्यानी ठेवीन तुझेच नाम गाईन आणि दुसरे कोणतेही काम माझी जीभ करणार नाही। हे देवा मी माझ्या डोळ्याने तुझेच पाय चरण पाहीन व माझे मस्तक त्या ठिकाणी ठेवीन त्याशिवाय दुसरे काही करणार नाही। तुझेच गुणगान मी गाईन व व्यर्थ बडबड पुरे आता, मी पायी चलत येऊन तुझीच सेवा करीन व तुला सोडून दुसरे कोठेही मी जाणार नाही। तुकाराम महाराज म्हणतात मी माझा जीव तुझ्या पायी ठेवीन आणि आता कोणालाही काही देण्यासाठी माझ्याकडे काय आहे। अभंग क्रमांक 227। माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही। धरोनिया बाही भव हा तारी दातारा एक, चतुर तू शिरोमणी। बुडलावण्याची खाणी मुकुट सकळमणी। धन्य तुंची विठोबा ध्रू, करी त्रिमिराचा नाश। उद्यो होऊनी प्रकाश तोडी आशापाश। करी वास हृदी दोन, पाहे गुंतलो नेणता। माझी असो तुम्हा चिंता, तुका ठेवी माथा। पायी आता राखावे तीन। अर्थ हे दातारा दयाघना माझे चित्त तुझ्या पायी राहीन असा काहीतरी उपाय कर आणि माझे बाही म्हणजे हात धरून हा भवसागर तार। हे नारायण तू चतुर शिरोमणी आहेस व लावण्याची खाण आहेस, सर्वांचा मुकुटमणी आहेस। हे विठोबा तू धन्य आहेस, तू सर्व तिमिरांचा म्हणजे माझ्या अज्ञान रूपी अंधकाराचा नाश कर व माझ्या हृदयातच प्रकट हो, प्रकाशित हो व तेथील आशा पाश तोडून टाकून तू तेथेच म्हणजे माझ्या हृदयात वास कर। तुकाराम महाराज म्हणतात हे देवा मी या प्रपंचात गुंतलो आहे, तुम्हाला माझी काळजी घ्यावी लागेल। मी तुमच्या चरणावर मस्तक ठेवतो आहे, तुम्ही मला तुमच्या चरणाशी आश्रय द्या। अभंग क्रमांक 228। आमुचे उचित हेची उपकार। आपलाची भार घालू तुझ एक, भूक लागलिया भोजनाची आळी। पांघुरणे काळी शीताचिये ध्रू, जेणे काळे उठी मनाची आवडी। तेची मागो घडी आवडे ते दोन, दुःख येऊ नेदी आमचिया घरा। चक्र करी फेरा भोवताला तीन, तुका म्हणे नाही मुक्तीस्वे चार। हेंची आम्हा गोड जन्म घेता चार। अर्थ हे पांडुरंगा आम्हा भक्तांचे योग क्षेमाचा भार तुमच्यावर घालून स्वस्थ बसावे एवढेच काम आमचे, हेच तुझ्यावर उपकार आहेत। हे पांडुरंगा भूक लागली की आम्ही तुलाच आळवणार व थंडी लागली की आम्ही पांघरून तुझ्या जवळच मागणार। आम्हाला मनाने ज्या वेळी जे आवडेल ते तुमच्या जवळ त्या वेळी आम्ही तुला मोठ्या प्रेमाने मागू। तुझे सुदर्शन चक्र हे देवा आमच्या घरामध्ये व मनामध्येही दुखला येऊ देत नाही। तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला मुक्तीची चाढ नाही, कारण सारखे सारखे जन्म घेऊन तुझ नाम घेणे त्यातच गोडी वाटते।